Hello students, welcome to my channel. Today we are going to learn 8th class 3rd poem, Trees are the kindest things I know. Before going towards the poem, we are going to see warming up. In chit chat there 5 questions are given. First question is, when do you receive gifts? तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? तर इथे आपण लिहू शकतो, आय रिसीव गिफ्ट्स ऑन माय बर्थडे. शक्यतो आपल्याला बर्थडेला भेटवस्तू मिळतात. सेकंड क्वेश्चन, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला भेटवस्तू द्यायला आवडतात का? इथं वर्बल क्वेश्चन आहे, आवडतात का हो किंवा नाही मध्ये आपण आन्सर देऊ शकतो. येस, आय लाईक टू गिव्ह गिफ्ट्स. थर्ड क्वेश्चन, फ्रॉम होम डू यू गेट गिफ्ट्स? कोणाकोणाकडून तुम्हाला गिफ्ट्स मिळतात? इथे आपण लिहू शकतो, आय गेट गिफ्ट्स फ्रॉम माय पॅरेंट्स, ग्रँडपॅरेंट्स अँड माय फ्रेंड्स. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या भेटवस्तूमध्ये कोणती गोष्ट खूप आवडते? तर इथे तुमच्या आवडीचे कोणतेही तुम्ही घेऊ शकता. द बेस्ट गिफ्ट दॅट आय हॅव एव्हर रिसिव्ड इज माय बायसिकल. मला माझी बायसिकल खूप आवडते. फिफ्थ क्वेश्चन, वाय इज इट स्पेशल फॉर यू? ती तुमच्यासाठी स्पेशल का आहे? तर इथे तुम्ही लिहू शकता, इट इज हेल्पफुल फॉर मी कॉज माय स्कूल इज व्हेरी फार फ्रॉम माय हाऊस अँड इट इज युजफुल फॉर मी दॅट पर्पज. तर अशा प्रकारे चिटचॅटमध्ये तुम्ही आन्सर्स देऊ शकता. द फर्स्ट क्वेश्चन इज डिपेंड ऑन आवर पोएम. व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मनकाइंड? झाडे ही मानवांना कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू देतात? इथे आपण लिहू शकतो, ट्रीज गिव्ज अस ऑक्सिजन, इट गिव्ज अस शेड ॲज वेल ॲज फूड सच ॲज फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. नेम 2 पार्ट्स ऑफ ट्री दॅट बिगिन विथ. अशा 2 झाडांच्या अवयवांची नावे लिहायची जी कशापासून स्टार्ट होणार आहेत? खाली दिले आपल्याला बी, एफ आणि टी. आता बीपासून 2 नावे आपण सांगू शकतो, ब्रांच आणि बार्क. ब्रांच म्हणजे फांदी आणि बार्क म्हणजे त्याची साल झाडाची. सेकंड दिले एफपासून फ्रूट आणि फ्लॉवर्स आणि टीपासून येईल ट्रंक अँड ट्विग. अशा प्रकारे झाडांच्या अवयवांची नावे आहेत. नाव बी क्वेश्चन, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्दर्न हेमिस्फियर देअर आर 4 सीझन्स, स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. तर उत्तर भागामध्ये 4 सीझन्स असतात, जसं स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. म्हणजे स्प्रिंग म्हणजे वसंत, समर उन्हाळा, ऑटम शरद आणि विंटर म्हणजे हिवाळा. असे 4 ऋतू जास्तीत जास्त देशांमध्ये असतात. तर ट्राय टू गेस व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिवन बिलो. तर आपल्याला खालील महिन्यामध्ये तिथे कोणता ऋतू असेल हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट दिले मार्च, एप्रिल अँड मे. तिथे कोणता ऋतू असेल? मार्च, एप्रिल, मे स्प्रिंग. नंतर दिले जून, जुलै, ऑगस्ट. यामध्ये समर असेल. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तिथे ऑटम असतो. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी विंटर सीझन असं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये असतात. थर्ड क्वेश्चन, an artist paint pictures using colors. A poet or writer can also paint pictures in your mind or imagination by using descriptive phrases. Blue sky, soft white clouds, floating clouds. आता स्काय आहे तर त्याला डिस्क्रिप्टिव्ह फ्रेज दिले आहेत ब्लू. क्लाउड्स आहेत त्यांना सॉफ्ट आणि व्हाईट म्हटलं आहे. क्लाउड्स आहेत त्यांना फ्लोटिंग क्लाउड्ससुद्धा म्हटलं आहे. तर अशा प्रकारे कवी आणि लेखक काय करतात? त्याचं वर्णन करतात. राईट डाऊन 4 सच फ्रेजेस विच डिस्क्राईब एनिथिंग ब्युटिफुल इन नेचर. अशाच प्रकारे आपल्याला काही फ्रेजेस लिहायचे आहेत जे निसर्गातील सुंदर वस्तूंचं डिस्क्रिप्शन करतात. तर इथे आपण घेऊया गोल्डन सनफ्लॉवर्स और गोल्डन मेरीगोल्ड, लश ग्रीन ग्रास, स्नोड माउंटन्स आणि ब्लूइश सी वॉटर. अशा प्रकारे आपण डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस लिहू शकतो. सो स्टुडंट, लुक ॲट द पोएम. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर झाडे ही सर्वात दयाळू वस्तू आहे, गोष्ट आहे हे मला माहीत आहे. आतापर्यंत आपण अनेक कविता, अनेक धडे
या झाडांच्या निस्वार्थीपणाबद्दल ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, तर त्याबद्दलच ही कविता आहे. अँड द रायटर ऑफ दिस पोएम इज हॅरी बेहन. सो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहिती आहेत की झाडे कसे आहेत. झाडे द काइंडेस्ट थिंग्स, काइंडेस्ट म्हटलं आहे, काइंडचा थर्ड फॉर्म वापरला आहे. काइंड, काइंडर, काइंडेस्ट म्हणजे सर्वात निस्वार्थी गोष्ट आहे हे मला माहीत आहे. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते काय करत नाहीत. दे डू नॉट हार्म, हार्म म्हणजे कोणालाही इजा करत नाहीत. दे सिम्पली ग्रो, ते फक्त वाढण्याचं काम करतात, कोणालाही इजा न करता. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बोज. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. आणि काय करतात. स्प्रेड म्हणजे पसरवणे. अ शेड फॉर स्लीपी काउज, झोपणाऱ्या गायींसाठी काय करतात ती झाडे. शेड पसरवतात म्हणजेच काय, छाया देतात. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बोज. बोज मीन्स ब्रांचेस. आणि जे अनेक पशुपक्षी आहेत ते सायंकाळी दुपारच्या वेळी काय करतात, त्या ब्रांचेसमध्ये निवारा शोधतात, म्हणजेच काय, त्या फांद्यांमध्ये येऊन राहतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्ज अबोव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. दे गिव्ह अस फ्रूट. झाडे प्राण्यांना निवारा तर देतात, पक्ष्यांना निवारा तर देतात, तसंच आणखी काय देतात. दे गिव्ह अस फ्रूट, ते आपल्याला फळेसुद्धा देतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ, आणि आपल्या घरांसाठी लागणारं जे लाकूड आहे ते सुद्धा झाडे आपल्याला पुरवतात. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन. हॅलोईन इज अ फेस्टिवल. पहा राईट साईडला दिले, अ फेस्टिवल इन ऑटन ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. ज्या पाश्चिमात्य देश आहेत त्यामध्ये हॅलोईन नावाचा फेस्टिवल साजरा केला जातो. आणि तो 31 ऑक्टोबरला असतो आणि त्यावेळेला ऑटम सीझन असतो. आता तुम्हाला माहीत आहे ऑटम सीझनमध्ये झाडं काय करतात, झाडांची पानगळ होते आणि अनेक पुष्कळ प्रमाणामध्ये वाळलेली पाने ही गळून जातात आणि इकडे तिकडे रस्त्यावर पसरतात. तर ह्या वाळलेल्या पानांना एकत्र केलं जातं आणि त्यांना जाळलं जातं 31 ऑक्टोबरला हॅलोईन सीझनमध्ये. आणि त्यांचा विश्वास आहे की ही पद्धत केल्यानंतर किंवा ह्या प्रकारे हा सण साजरा केल्यानंतर ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काय होतात, नष्ट होतात, अशी तिथे भावना असते आणि त्यामुळे हॅलोईन साजरा केला जातो. सो अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. हॅलोईन सीझनमध्ये अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन, हॅलोईन फेस्टिवलमध्ये पानांना जाळलं जातं. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि आता पानझड झाल्यानंतर वसंत ऋतू जो येतो त्यामध्ये झाडांना हिरवेगार नवीन कोंब फुटतात. बड म्हणजे इथे कोंब. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. दे आर द फर्स्ट म्हणजे ट्रीज काय आहेत, तेच पहिले आहेत जेव्हा दिवसाची सुरुवात होते आणि ते काय करतात, मॉर्निंग सन म्हणजे काय, सकाळचा जो सूर्य उगवतो त्याची किरणं ज्याला स्पर्श करतात ते पहिले काय असतात, झाडच असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. ते शेवटचे सुद्धा असतात जे काय करतात, होल्ड द लाईट, प्रकाशाला धरून ठेवतात. वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट, ज्या वेळेला सायंकाळ रात्रीमध्ये परावर्तित होते त्यावेळेला प्रकाश धरून ठेवणारे सुद्धा झाडच असतात आणि ते त्या सूर्यप्रकाश घेऊन स्वतःचं अन्न तयार करतात. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. आणि ज्या वेळेला चंद्रप्रकाशात तरंगतो म्हणजेच काय, चंद्रप्रकाशामध्ये येतो, दे हम अ ड्राउझी ललबाय. हम म्हणजे गुणगुणणे, ते काय करतात, ड्राउझी म्हणजे स्लीपी, झोप येणारी अंगाई गीत गातात. म्हणजेच काय, जेव्हा झाडं अंगाई गीत गातात म्हणजे ते काय करतात, हळूवार जी वाऱ्याची झुळूक येते त्यावेळेला जसं झाडाची फांदी, झाडाची पानं झुळझुळतात किंवा हळूवारपणे डोलतात त्यालाच त्या आवाजाला काय म्हटलं आहे, ललबाय म्हटलं आहे. मग ती झाडे ज्या वेळेला चंद्र आकाशामध्ये रात्रीला येतो त्यावेळेला
हळुवार आवाजात अंगाईक गीत गुणगुणतात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. आणि जे मुलं झोपायला जात आहेत त्या मुलांसाठी खूप वेळ ती झाडे अंगाई गीत गात असतात, गुणगुणत असतात. आणि मला माहीत आहेत की झाडे ही सगळ्यात दयाळू वस्तू आहे, सगळ्यात दयाळू गोष्ट आहे. अशा प्रकारे हॅरी बेहनने झाडांच्या दयाळूपणाबद्दल, त्यांच्या परोपकाराबद्दल या कवितेमध्ये माहिती दिलेली आहे. नाव आता इथे पहा, प्रत्येक स्टांजाच्या लास्ट वर्डमध्ये राईम पेअर्स येत आहे. जसं ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. इथे नो आणि ग्रो ही राईम पेअर झाली आहे. सेकंड काऊज अँड बाऊज. थर्ड अबो ऑफ ही पेअर होत नाही. हालाईन ग्रीन ही होते. बिगन सन, लाईट नाईट, स्काय ललबाय, ॲगो नो. तर इथे अशा प्रकारे याची राईम पेअर्स होतात. हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. इन दिस पोएम द ट्रीज सर्व्स बर्ड ॲज ॲनिमल्स दॅट द ट्रीज प्रोव्हाइड शेड अँड फ्रूट्स टू द बर्ड्स अँड ॲनिमल्स. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग्स. ह्युमन बिईंग्सला झाडे काय काय ऑफर करतात, देतात. दे गिव वूड टू मेक हाऊसेस अँड फ्रूट टू इट. थर्ड क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. सनराईज म्हणजे सूर्योगमाच्या वेळेला झाडाचा कोणता पार्ट ग्लो करतो. तर द टॉप ऑफ द ट्री or the leaves of the top of the tree glow first at sunrise. Fourth question, what do trees do for small kids. लहान मुलांसाठी झाडे काय करतात. तर इथे आपण घेऊ the trees hum a drowsy lullaby for small kids.